रामकृष्ण मंडळी, मी अंजली. आज होता रविवार, मग मी घेत होती बाहेरचं सारून. मी थोडं उशिराच उठली, मस्त ऊन बी पडलेलं होतं. नंतर मम्मी दळण वगैरे करत होती बाहेर बसून. आई मामा ते सगळेच बसले होते उन्हाला मस्तपैकी. नंतर मम्मीने आर्याने आंघोळ वगैरे केली. मम्मीने घरातलं आवरलं आणि राजूला उन्हाला बाहेर घेऊन जात होती. बोक्या बी बाहेर मस्त पडला होता उन्हाला उताना घार. आर्या गेला दूध आणायला. आर्या दूध घेऊन आल्याच्या बाद बोक्या त्याच्या मागे लागला, कारण बोक्याला पैसे होतं दूध. नंतर मी आंघोळ वगैरे केली आणि आर्या गेला गॅस आणायला गाडी घेऊन. गेटवर गेलता. नंतर मग थोड्या वेळाने मी केस वाळण्यासाठी उन्हात आली. मग केस झटकत होती उन्हाला. नंतर 4 वाजता जायचं होतं आज आपल्याला मंदिरात, कारण आज होती चतुर्थी. नंतर मम्मी आणि मी आणि श्रावणी निघालो गणपती बाप्पाच्या मंदिरात जाण्यासाठी. जाता जाता जय भवानीत विश्राम कार्ड करायचं होतं मम्मीचं. मग काय तिथून निघालो मंदिरात जायला. मग मंदिरात पोहोचल्याच्या बाद खूपच लंबी रांग होतं. मग दुर्वा फुलं घेतल्या आणि लागलो रांगेत लागलो. इतका गर्दा होता तिथे. फायनली मग कुठे जाऊन बाप्पाचं दर्शन झालं. मग मंदिराला प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि बाहेर आलो. तेवढ्यात मम्मीचं सुरू झालं, मला हे घ्यायचं ते घ्यायचं. मम्मी काय तिथून निघायला तयार नव्हती. मम्मीचा काय पाय हालत नव्हता. नंतर थोड्या वेळाने आम्ही निघालो घराकडे येताना पेट शॉपवर गेलो आणि पेडीगिरी घेतली राजूसाठी. मग गल्लीत आल्यावर आर्या म्हणे मी गाडी घेऊन येतो गल्लीत घरापर्यंत. मग काय मम्मी मी घरी पोहोचलो, फ्रेश वगैरे झालो. मम्मीने स्वयंपाक केला. थोड्या वेळाने मम्मीला मी मोदक करून दिले, कारण आज होती चतुर्थी. मम्मीला होता उपास. चंद्र निघाल्यावर मम्मी पूजा वगैरे करून उपास सोडती. त्यानंतर मग काय मी मोदक वगैरे केले आणि थोड्या वेळाने मम्मीने आरती केली बाप्पाची. मग आपण आरती वगैरे घेतली आणि थोड्या वेळाने जेवण वगैरे केलं आणि संध्याकाळी थोडी TV बघितली आणि नंतर झोपी गेलो. असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड